shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. आयुष्याच्या हजेरीपटावर टेन्शनला कमी करून हास्याची वर्णी लावण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, हास्य जत्रेच्या या बहारदार हास्य मैफिलीत आज 2 खास तरुण कलाकार आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आपल्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावणारा गायक रोहित राऊत. मंडळी, सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे ह्या कार्यक्रमात स्वानंदी आपल्याला स्पर्धक तर रोहित तिचा मार्गदर्शक म्हणून दर शुक्रवार शनिवार भेटायला येत आहेत. तुम्हा दोघांनाही तुमच्या या सुरेल प्रवासासाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. मंडळी, बेरिंग घेण्याचं डेअरिंग करून आपल्या खात्यात बोनस लाफ्टर जमा करणारी रसिका वेंगुर्लेकर पर्यटनाच्या निमित्तानं कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांच्या मोरेवाडीत आली आहे. तिथे सिच्युएशनला ट्विस्ट देण्यासाठी कॉमेडीच्या या महामंचावर पुन्हा एकदा प्रकट झालाय महाराष्ट्राचा लाडका बाबल्या अर्थात रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर. बघूया ही तिकडी आपल्याला किती हसवतीये ते. हॅलो. हा मोरेवाडीतच बोलतोय. होय होय, मोरेज होमस्टेचा प्रॉपरायटर बोलतोय. नाही जागा अजिबात शिल्लक नाही. ती सगळं फुल झालेलं काय समजलं नाही. डिमांडच तसं आहे ना. हो काय दा नाही बरोबर आहे. आता एखाद्याच्या नशिबात नसता मोरेचा होमस्टेचं राहणं, त्याला आपण तरी काय करणार ना. ठेवा फोन, लय बोललो. काय कामाल. अरे ही पोरगी अजून उठली नाही आहे. ओ मॅडम उठा लवकर. ओ किती वेळ झोपता बाई. ओ या सूर्य डोक्यावर आला. ओरडताय कशाला? ओरडू नाही तर काय करू. आणि उठा काय उठा. मुळात उठायला ना झोपावं लागतं. मी रात्रभर झोपलेलेच नाहीये. मग मला उठवायचं ना. नाही मी तुम्हाला रातकिळ दाखवलं सर रात्रीचं. तुम्ही ना बोलूच नका, गप्पच बसा. नाही. तुम्ही काय सांगितलं होतं मला? काय? या होम स्टे मध्ये मला निवांत शांतपणे आरामदायी राहता येईल म्हणून. ओहो. काय होम स्टे आहे तुमचा हा? अंतरुणात सगळे ढेकडं आहेत. मला कळतच नाही मी इथे पर्यटनासाठी आले का ढेकडं मारायला आले रात्रभर. तुम्ही मला कोकणातली वेगवेगळी स्थळं दाखवणार होतात, त्याचं काय झालं? हे बघा, आता जेवढा फालतूपणा झाला तेवढा पुरे झाला. आता लवकरात लवकर मला ती स्थळं बघायची. आता दाखवतो कितीसा वेळ लागतोय. हा थांबा. बाबल्या अरे वसाड्या लवकर ये. आलो. जला वाटलं सगळं तसंच हाय. अजून अच्छा मारी. तीच अँकर आहे, तेच वाजवणारे आहेत, तेच जज आहेत, तेच कलाकार आहेत. नवा हंगाम कर्माचा करता वाय. अरे वसाड्या. हा, अरे तू पण जुनाच आहेस. मग नवं काय आहे? हे काय बलब नव सगळं. बलब? होय. आणि हा बघ बलब बघ. झावळी. वसाड्या, एक तर 2-3 महिन्यानं आलायस आणि येताना झावली घेऊन आलायस. या स्टेजवरचं तुझं पंचस, त्याचा इतिहास बघता या झावलीवर जर एखादा पंच काढलास तर वाहनाने मारी. इकडे ये. मॅडम, हा माझा जुना हंगाम. माझा पोरगा बाबल्या. अच्छा, हा मला स्थळ दाखवणार आहे का? ओ नाही. नाही? ओ हा स्थळ आहे. पसंत आहे काय पोरगा? म्हणजे? नाही काय आहे, मी तुम्हाला सांगतो. हा जर तुम्हाला पसंत असेल किंवा ह्याला तुम्ही पसंत असाल तर लग्नाचा बार उडवून देऊया. काय समजली? काय बडबडताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला कोकणातली स्थळं दाखवायला सांगितली, तुम्ही ह्याला का दाखवताय मला? ओ अख्ख्या गावात ह्याच्यासारखं स्थळ तुम्हाला कुठंच बघायला मिळायचं नाही. काय समजले? सांगा. बाबल्या बैठका मारून दाखव. बैठका? हा
बाबांनो वाव बैठका माराय काय नाही पण फक्त बरमोडाच घातलाय. आज काय नाही काल दोरी भिजली ना पावसात. तुम्ही ना माझी फसवणूक केली नाही वा. 15,000 रुपये मी तुम्हाला ऍडव्हान्स दिले होते ते हे असं स्थळ दाखवायला. अहो, सोन्यासारखं तुम्हाला स्थळ दाखवतो तर इतर स्थळ काय बघायची हौस आहे तुम्हाला? सांगा. लग्नासाठी स्थळ नाहीच बघायचं ना मला, कोकणातली स्थळ पर्यटक म्हणून आले ना मी, मग होय. कोकणातली स्थळ फिरायची आहेत मला. बरं बरं नाही मला कळलं सगळं समाधीला आहे. मग? तसा मी कसा ब्रॉड माइंडेड आहे का नाही. तुम्ही एक काम करा दोघांनी लग्नाच्या अगोदर कशी फिरायला जातात नवरा नवरी तशी तुम्ही दोघांना हातात हात घालून फिरायला जा. हा म्हणजे तुम्ही ह्याला समजून घ्या हा तुम्हाला समजून घेईल. ए बाबल्या हा या सुनेला फिरून आण बघू पटकन चल. सुनेला काय म्हणाला तुम्ही? कोण सून? आणि मुळात हे लग्न आधीचं भेटणं आणि तसं फिरायला नाही आले मी, कोकणात कोकण फिरायला आले, कोकणातली स्थळं बघायला आले मी. अहो मग त्याच्यासाठी ह्याच्यावर लग्न करा ना. म्हणजे अख्खा कोकणचं निसर्ग सौंदर्य हा तुम्हाला दाखवेल. मंदिरं म्हणू नका, नद्या म्हणू नका, आंब्याची झाडं म्हणू नका, फणस म्हणू नका, समुद्र किनारा म्हणू नका. तुम्ही एकदा का सून झाली ना मग बघा कोकणात तुमचा मोठा क्रेडिट वाढेल. काय समजलं? अहो, पण मी का होईन तुमची सून? आणि मुळात मला लग्न करायची इच्छा असते तर मी का करेन त्याच्याशी लग्न? काय करू म्हणजे? हा? बाबांनो हिला सांगा नाही तर मी हिला प्रेमान थोबडवीन. नाही तर काय मग मला घालून काढून बोलते मग मी ऐकतोय. तुम्ही मला काय सांगितलं होतं? कोकणातली स्थळं दाखवाल म्हणून. मला कोकण फिरायचंय. कोकणातल्या रूढी परंपरा चालीरीती तिथल्या व्यक्तिरेखा याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी इथे आले होते. काय चालवलंय तुम्ही? व्यक्तिरेखेचं काय घेऊन बसिलाव हा? व्यक्तिरेखा सगळ्या ह्याच्यात ठासून भरलेली आहेत का नाही? काही समजले? ती एक व्यक्तिरेखा आपली आहे ती गजाली गजाली गजाली? हा, हा. ती ऐकू हिला? ऐकून दाखव. ते झालं ते झालं. ऐकलात ना पाणी पाणी होईल सगळं. तर मग मग? बघू. हा, काय? चल, झालं काय? हा. माझ्या मित्र आहे मया कापरेकर त्याची लस गोष्ट आहे. चिपळूनचा मित्र आहे जवळचा. त्यांना काय आलं त्याच्या लवरचा बारसा होता म्हणून त्यानं नमन ठेवला बकासुराचा अपेंडिक्स. तर सोशल होतं सगळं. त्यानं काय केलं सीन काय होता बकासूर आहे ना खात असतो स्टेजवर आणि त्याच्यासमोर वाघ वाढलेला असतो ताटात. चमचा बुडवून घास घेणार इतक्यात नाही वाघाची शेपटी वलवलली. मी होतो मला माहिती ना सगळं. बाबा होते होय होय. पण मेन मुद्दा पुढं आहे. सगळा मुद्दा पुढं पुढं आहे, आहे. होय. काय झालं महेश कापरेकर त्याची लवर ती पहिल्या रांगेत बसवली. होय. तिनं काय तर बॅकलेस काय म्हणतात तर घातले. होय होय आम्ही होतो का ना तेव्हा. गाव कोण पुढं जायच ना सगळं मागं बसलेले वाटत. मी होतो का ना मागे. मी पण होतो ना मागे. ह्याला दिसेना अंधारात म्हणून बॅटरी मारून बघत होते. काय माणसात रे, काय माणसात. तर झालं तिथं बसले सगळे म्हणून कुणी नामनाकडे बघितलंच नाही. त्यात त्यानं वाघाचा रोल घेतलेला कळलं. मग तो काय म्हणाला लवर समोर बसले तर मी ना काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी दाखवतो. शायनिंग मारायची सवय. तर वाघाचं कातडं घातला आणि स्वतःचा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून टेप घेतला आणि जालीत गेला. म्हणतो जालीत ना एंट्री मारतो म्हणजे खरा खुरा वाघ आल्यासारखा वाटेल म्हणून जालीत गेला. एंट्रीची वेळ आली तसा टेपचं बटन दाबला वाघाची डरकाली फुटली. वाघाची डरकाली फुटली रे फुटली. गाडग्यावरची 6 कुत्री उठली. त्यांना वाटलं खरोखरचा वाघ आला. ती जालीत घुसली आणि ती जालीत घुसली. अरे ही भावकीची मीटिंग आतमध्ये कुणाची हिंमत नाही जालीत जायची. पोराची कॅसेट नेला नाही. होय होय मी होतो का नाही. आणि मग पुढे क्रिएटिव्हिटीचं काय? कुत्र्यांनी विटीच नेला नाही त्याची क्रिएट काय करणार आपण. खराय खराय म्हणजे एवढी मजा आली होती ना लय बघायला मजा आलेली. आम्ही लय भांबावलेलं का नाही. होय. दादा होते म्हणजे अहो, काही सांगतोय हा. किती अतिशयोक्ती आहे ही. कसली? हे असलं खोटं इकडं मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला कोकणातली खरीखुरी परंपरा अनुभवायची आहे. परंपरेचं काय घेऊन बसलो ते काय आमच्यात काय कमी आहे. हे बाबली आपली परंपरा कोकणातली नामानातली संस्कृतीला दाखवूया. सगळा कोकण डोळ्यासमोर आला पाहिजे तिच्या. हिला इंद्रसेनाचा वगत दाखवूया. चालेल चालेल ना. चालेल. तुम्ही इंद्रसेन व्हा मी राक्षस होतो. मी चालेल. तुम्हाला आव्हान देतो. हा, या इकडं. चला चालू करा. या. हा. हे राजा इंद्रसेना हे राजा इंद्रसेना लढायला तयार हो. अरे दुष्ट राक्षसा तुझा वाद मी माझ्या हाताने लिहून ठेवला आहे. अरे फाट फाट छाट अशी 100 माणसं आली पण या पातळ राक्षसाला पाताल नाही रे पातालातल्या पातालातल्या राक्षसाला अजूनपर्यंत कोणी हरवू शकले नाही. अरे दुष्ट राक्षसा तुझा पापाचा खडा आता भरलाय.
तू हो युद्धाला तयार. आवडलं आवडलं तुम्हाला? अरे वा वा, ह्यानं आवडली आहे. चला लगेच लग्न करून टाकूया. हो, तुमचा सगळा विषय फिरवून लग्नावरच काय येतोय? एक मिनिट, आता त्या वडिलांना फोन कर. मी? हा, मला त्यांच्याशी देण्या घेण्याचा बोलायचा. बस. अहो मला नाही करायचं लग्न, कशाला वडिलांमध्ये आणताय? काय नाही करायचं तुला? नाही. नाही करायचं तुला? आणि हा काय कसले कपडे घातलेस? हे बघ, लग्न झाल्यानंतर अशा तोकड्या पॅन्टी माझ्या घरात चालणार नाही, तुला सांगून ठेवतोय. ए हॅलो. हॅलो काय हॅलो, फोन खाली ठेव मग बोल. अहो मी काय कपडे घालायचे मी ठरवे ना, तुम्ही नाही सांगायचं मला. माझ्या आई वडील कधी बोललेले नाहीयेत आतापर्यंत. बरोबर आहे बाबा, तिचं बरोबर आहे. माझ्या बायकोला काय बोलायचं नाही तुम्ही. हा? तिचे कपडे काय घालणार ते मी ठरवेन. मी नवरा आहे तिचा. काय फोडेन? साड्या मला बोलू द्या. हा काय बोलू दे काय? हा, मुंबईची आणलीस नटूक बावली आणि माझ्यावर आवाज चढवतोस तू. अहो, ए गबाबास, हे बघ, तुझी सासू म्हणजे माझी बायको. हिला जर उलट सुलट तू बोललीस तर इकडचा थोबाड तिकडे करून टाकीन तुझा. अहो, थांब, तू बोलूच नकोस. बाबा, काय? माझ्या बायकोला चढ्या आवाजात बोलायचं नाही. मी कधी झाले तुझी बायको? कधी झाले तुझी बायको? आणि एक मिनिट, मला सून वगैरे काही म्हणायचं नाही हो. बाजूला हो तू. अरे! काय बोललास? हा, ए सुनबाई, माझ्यासाठी चहा घेऊन ये पटकन. कोण नाही, सूनबाई? तू थांब. तू बोलायचंच नाही. तू चाय आणायची नाही. तू अरे मला चाय पाहिजे, मला 10 वेळा चाय लागते दिवसात ना. ती चाय आणणार नाही. का? का म्हणजे तुमची शुगर पनवेल पर्यंत पोहोचले, ती मुंबईला पोहोचली तर तुम्ही देवगडला जाल. बाड फोडेन. माझ्या चहा बद्दल बोलास तर तुला सांगून ठेवतो. हे बघ सुनबाई, काय बोलतोय ता बघ. मला सुनबाई म्हणायचं नाही. मी तुमची सुनबाई नाही आणि तुझी बायको पण नाहीये. हा? अजिबात ऐकणार नाही. नाही. आणि तोंडाकडे काय बघतेस बस साडे? शेणाची टोपली उचलणे अख्खा घर सारवून काढ. नाही, तू बोलायचंच नाही. शेण, माझी गोरी बायको काल्या शेणात हात कशाला घालेल? तिनं शेणात हात घालणार नाही बाबा. अरे काय येणारच काय तू? का? अरे माझी बायको इतका आयुष्यभर शेणान सारवीत होती, तिला काय नाही झाला ता? तिला वाताचा प्रॉब्लेम नव्हता, हिला वाताचा प्रॉब्लेम आहे. हिची गटली कुठे उठलायची नंतर. आणि तेव्हाच्या बायका धडधाकड होत्या, ह्या आत्ताच्या फुलासारख्या असतात, त्यांना जपावं लागतं. साड्या, अरे मुंबईतली बायको केलीस म्हणा वर तोंड करून बोलतोस नालायक. अरे कशाला पोचला तुला आजपर्यंत? जास्त बोलताय तुम्ही. माझ्या घरातून चालते व्हा. माझ्या आणि माझ्या बायकोचा अपमान मी सहन करणार नाही. तुम्ही चालते व्हा. एवढासा काय तर लवकर बोला, बघायला वेगळं वाटतंय. एवढासा म्हणजे हाताच्या फोडासारखा तुला लहानपणापासून वाढवला. अरे एवढा लहान होतास, लहानाचा मोठा केला तुला मोठ. बायको आले ना तुझी, आता ह्या म्हातारीची तुला गरज नाही. म्हातारीची अडचण झाली तुला, अडचण. जातो मी वृद्धाश्रमात, जातो मी. चला येतो. हा कुठला मेलोड्रामा आहे? काळजी नको करूस. गेले 20 वर्ष हाच नमनातला पॅच करतात आई समोर. परत येतील बघ. येणारच आहे मी. बोले आले बघ. तुला काय वाटलं मी हा घर सोडून जाईन वासाड्या? अरे मी माझ्या हिमतीवर घर बांधलंय, सगळी झाडं माडा विकून. आणि तू मला घरात बाहेर काढतोस या नटूक बावली मुला. चला निघायचं. तुम्ही दोघांनी हा घर सोडून निघायचं. निघा निघा. माझ्या घर अजिबात थांबायचं. निघा. बाबांनो, मी जाईन तसा, पण मी तुमच्यावर अवलंबून नाही. काय ग, माझा सासरा मला पोसल. अति होत्या आता कानाखाली आवाज काढी मी तुझ्या. अति होत आहे तू. सुनबाई, तू कानाखाली आवाज काढायची गरज नाही. इकडे पुढे काय म्हणालास तू? सासरा पोशील तुला? हा. वसाड्या, इतक्या सासऱ्याच्या जीवावर उडतोस तू. काय काय समजतोस काय मला तू? अरे आपल्या खानदानाची इज्जत अशी माती मोल करणार आहेस तू? कसलं खानदान आहे आपलं? आडनावात फक्त 2 अक्षर आहेत. मला बास शिकवतो. झालं. बास झालं. मी तयार आहे ह्याच्या बरोबर लग्नाला. सासरे बुवा तयार आहे. बाबांनो, ती वय म्हणाली. अरे पण एवढ्या लवकर कशी काय हो म्हणाली? काय प्रॉब्लेम
प्रॉब्लेम आहे नाही प्रॉब्लेम कुठे म्हणजे मी लग्न करत नव्हते तरी तुम्हाला प्रॉब्लेम होता. आता मी लग्नाला तयार झाले ना, आता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सासरे बुवा? ए बाबा मला काही खरं वाटत नाही, मला जरा डाऊट वाटतोय थोडासा. काय प्रॉब्लेम नाही, डाऊट मध्ये 2 हंगाम केलेत, आता तिसरा पण करू. बाबल्या इकडे ना. बाबल्या, बाबल्या मी तयार आहे तुझ्या बरोबर लग्न करायला. गे बाय माझे असा हात नको फिरू, माझा हंगाम आजच संपल. बाबल्या मग मला खरं नाही वाटत आहे. सासरे बुवा तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना. फक्त आता लग्न करायचं म्हटल्यावर मला माझ्या घरच्यांची परवानगी घ्यावी लागेल. मी पण लग्न लगेच करायचं तर आपल्या मंगळसूत्राची तयारीच नाही, तसं कसं करायचं? नाही नाही, काय नाही, करणार ना? वा शाबास पोरा शाबास. बस झालं. वाढत्या अंगाची दिले. चालेल. दीड तोल्याची आहे. 1.5 तोळ्याची? वडिलांना सांग, कोकणातला हँडसम पोरगा बाबल्या बघितलाय, त्याचा बाप पण पारसमणी आहे, लग्नाला होकार दे. मी माझ्या बाबांना सगळं समजवेन, तू नको काळजी करूस. फक्त माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घे. आतापासून नाही, झाल्यावर लग्न. मी लगेच जाते, माझ्या बाबांची परमिशन घेते आणि लगेच घेते. ही अशी गेले आणि अशी आल्या, वाट बघा. अरे वाट बघा बोलली. आणि हो काय ना, मला माझे 15,000 रुपये मी वसूल केलेत, आता तुम्ही मरा खड्ड्यात जा. बाबानू वा. हिनं गोड बोलून अंगठी मारला. हा? झालं बाई, झालं बाई. वा वा, दे दणादण परफॉर्मन्स. हा सर रसिक सई. सुसाट होता परफॉर्मन्स. श्रमेश, सो गुड टू सी यू. इट इज सो गुड टू सी यू. पारसमणी मस्त. तुमचं टायमिंग आणि राक्षसाचं वगैरे तर खूपच आवडलं मला. रसिका तू उत्तम साथ दिलीस, खूप मजा आली. आम्ही हसून हसून वेडे झालो. थँक्यू सो मच. प्रसादा. वाह श्रमेश, वेलकम बॅक. खूप भारी वाटलं तुला बघून. थँक्यू सर. आत्ता म्हणजे दृश्य असं आहे की चिपळूण वेंगुर्ला रत्नागिरी लाईनीत आहेत, त्यामुळे गोव्याची नशा आली आहे स्किट बघताना. क्या बात है, क्या बात. फार एंटरटेनिंग झाला परफॉर्मन्स, खूप मजा आली. वा, थँक्यू सो मच. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव गेलेत एका ब्लाइंड डेटवर. बघूया त्यांची ही ब्लाइंड डेट लाफ्टरचा कुठला रेकॉर्ड सेट करते ते. झालं, संपलं म्युझिक. स्किट तुमचं आहे, स्किट माझं नाहीये. असं नको व्हायला. 15 मिनिटं व्हायलेंट ठेवलं, अख्खं स्किट कट केलं. सांगेन तेव्हाच वाजवायचं, कळलं? प्रसादा नमस्कार. नमस्कार. मी आज माझ्या नवीन होणाऱ्या गर्लफ्रेंडसाठी मी एक ब्लाइंड डेट आयोजित केली आहे, अरेंज केली. म्हणजे झालंय त्याचं काय की ह्या नॅशनल टी व्हीवर मला सईने भाऊ मानलं आणि सगळा प्रॉब्लेम झाला. अरे तो माझा कधीपासून झालाय. ना म्हणजे मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही, मला आनंदच आहे. मला आनंदच आहे, दिसतोच आहे तो. पण कसं आहे की त्याचा प्रॉब्लेम असा आला की तिला फॉलो करणाऱ्या सगळ्या मुली मला भाऊ मानायला लागल्या. हो रे. आणि त्यात तू पण काही गेले आठवडे माझ्या टॅलेंटवर ना पॅचवर कॉन्सन्ट्रेट केलं, तोही फरक पडला. हो रे. सो ह्या सगळ्या प्लॅटॉनिक आणि चार्मिंगच्या गर्दीत माझ्याकडे दुर्लक्ष झालं. मग मी काय केलं, टॅलेंट 86 या नावाने नवीन अकाउंट उघडलं. वा. आणि मग सगळे माझ्याकडे यायला लागले. नुकतंच क्यूट 89 नावाच्या एका मुलीसोबत माझं सूत जुळलंय. तिच्यासाठी आज मी इथे ब्लाइंड डेट आयोजित केली आहे. म्हणजे त्या आमच्या ब्लाइंड डेटसाठी मी याला वायोलिन वाजवायला ठेवलं आहे.
लिलीची फुलं आणली आहेत आणि असं सगळं बेत एकदम. म्हणजे मी प्रपोज कसं करणार होता, वाईनच्या ग्लासात अंगठी ठेवली आहे आणि तिला तो देऊन प्रपोज करणार. फक्त ते आता कधी येते त्याच्यावर सगळं आहे. हाय क्यूट 89. यू लुकिंग नाईस. हॉटेल सापडायला काही प्रॉब्लेम नाही ना आला? फोटो दिसतेस अगदी तशीच दिसतेस, एकदम छान सुंदर, वेगवेगळे लुक, वेगवेगळे दिसतेस. वा छान. उगाच नाही मला क्यूट 89 म्हणत मग. माझ्या गावाकडचे तर माझं एवढं कौतुक करतात. माझे आई वडील तर मला म्हणतात तू तर उसाच्या खांडकासारखी दिसती. साखर कारखाना आहे ना तिथं, मला म्हणतात तू तर एवढी गोड आहे, एवढी गोड आहे, जणू तुला आत्ताच मुंग्या लागतील की काय. लय माझ्या फेसबुकवर तर 50,000 फॉलोअर आहेत. इंस्टाग्रामवर तर माझे काय सांगू तुम्हाला 30,000 फॉलोअर आहेत माझे. अजून ट्विटरवर अकाउंट काढायचंय माझं, पण मी काढीन कधी ना कधी काढीन बुवा, असं नाही का. वा वा ना वा. एक्सक्यूज मी, काय तुम्हाला अजूनही वाटतं ह्यांच्यासाठी मी हे वाजवावं? अजून वालेल वालेल. तू थांब ना यार, मलाच जरा धक्का बसलाय. तू थांब. मी काय म्हणते, टॅलेंट 86 नावाचा कुठला पोरगा तुम्ही बघितलाय का काका? काका? हा. नाही नाही, मीच आहे टॅलेंट 86. भया टॅलेंट 86 आणि वजन 186 का? ऐका ना, काय खायला वेळ आहे का? काय ना सकाळचा नाश्ता नसला ना का पोटात असा खड्डा पडितो. हा, असा गुब्बारा होतो पोटाचा मा. नाही, ठीक आहे. मग कावळ्या वरडीतात. नको ऐका ना. ऐका ना. हो असं नका. वरडीतात मग आपण कावळे. 3 स्टार हॉटेलमध्ये बसलो, असं नका करू. अहो पण आमच्या गावाकडे असंच असतंय, आम्ही असंच वरडीतो. ऐका ना. अहो नका, ते वाईट दिसतंय. इथे वेटर, एवढं बोलल्यावर वेटर येतो. सॉरी वेटर. सॉरी बरं का. केवढा उत्साह आहे बघितला. मॅडमची ऑर्डर घ्या. येस सर. हा ऐका ना, तुमच्याकडे असं काही कोल्ड्रिंक बिंड्रिक आहे का? त्याच्यामध्ये असं बिस्कुट टाकायला काय असेल तर द्या ना. म्हणजे तुम्ही खाल्लं नाही कधी? अहो असं कोल्ड्रिंक घ्यायचं ग्लासामध्ये, त्याच्यामध्ये बिस्कुट टाकायची 7-8 आणि परत लगदा होईपर्यंत ती अशी भिजवायची आणि त्याच्यात चमचा घालून नाही खायची बरं का. अशी 2 बोटं घ्यायची, अशी घ्यायची आणि अशी चाटायची. लय भारी लागत. तुम्हाला अजूनही वाटतं हे वाद्य हिच्यासाठी वाजवलं पाहिजे? थांब ना, काहीतरी होप्स अजून येतील. जरा थांब. सोडा बिस्कुट म्हणतो आम्ही त्याला, सोडा बिस्कुट. आमच्या मॅडम हे असं काही इथे मिळत नाही मॅडम. नाही मिळत. नाही नाही, ऐका ना, मी काय बोलतो, हां. तुझ्याकडे जे उत्तम आहे ना ते घेऊन ये. हा ठीक आहे हा. आणि ए ते वाईनच्या ग्लासात अंगठी. हा सर केलं. ठीक आहे सर, येतो सर. येस. क्यूट 89. हा. तुझं खरं नाव काय? आदिती. वा. म्हणजे खरं नाव प्रज्ञा आहे, पण मला नाही आवडत प्रज्ञा. म्हणजे प्र अक्षरावरनं जी नावं सुरू होतात ती मला आवडतच नाहीत. म्हणजे कसं वाटत नाही का, प्र नुसतं पादल्यावानी वाटत. सगळंच गंडत चाललंय. हरकत नाही, ते काय आपण नावांवर गप्पा मारतोय. आपण काहीतरी एक रोमॅन्टिक वातावरण तयार करूया का? हा, मला ना म्युझिक ऐकलं की रोमॅन्टिक वाटत. माहिती ना, चॅटिंगवर आपण गप्पा मारलं तेव्हा तुम्ही सांगितलेलं. मी म्युझिक. ऐका ना, मी काय म्हणते, तो कोकवाला कधीपासून उभा आहे तिकडे, त्याला 5-10 रुपये द्या आणि जाऊ द्या ना पुढं. बिचारा कधीपासून. ही काय म्हणाली आता मला? कोकेवाला ना. कोकेवाला आहे मी? 5 रुपये? मी भिकारी आहे इकडे, कलाकार आहे मी इकडे थांबलोय. मी कलाकार म्हणून थांबलोय, कळला? भिकारी नाही आहे मी. बया
हल्लीच्या भिकाऱ्यांना पण काय माज असतो 50 रुपये द्या जाऊ दे त्याला. हल्लीचा भिकारी म्हणजे काय? पूर्वी पण भिकारी होतो मी. म्हणायचं काय हिला? एक मिनिट नाही, नाही, तुम्ही एक मला मिनिट. शब्दात अडकवू नका. शब्दाचा तुम्ही मला शब्दात अडकवायचं नाही. एक मिनिट तुम्हाला गायचंय ना एक काम करा तिथं त्यांच्या मागं जाऊन गा किमान त्यांच्या पाटा तरी खाजवल्या जातील ते तरी खुश होतील. जा म्हणलं हाड! हाड! निघा! निघा तू निघ! अगाय हे नाही गाणार मी. चाल. कोणा ठेवतं तिथं काम मला कळत नाही. फार मूड खराब करून टाकला माझा. ऐका ना तिथं समोरच्या टेबलावर एक बसलाय लय भारी गातो. रोहित राऊत नाव आहे त्याचं. त्याला बोलूया ना आपण इथं गायला. नाही ते बरोबर दिसत नाही. अहो बरं काय चांगलं गाईल तो. अहो, ऐका, तो अहो, काहीतरी- म्हणजे तो गातो ना तर कसं असं स्वानंदी वाटत कोणी टिके करूच शकत नाही बा. असं आहे ते. नाही पण हा त्याला बोलू ना आपण. एक मिनिट ऐक ना, अगं नको. रोहित ये की इथं गा की थोडस. ऐक ना. अरे ये की बया काय आकडीतोय बघ. ऐका असं बरोबर नाही वाटत. ते प्रायव्हेटली काहीतरी प्रमोशन करायला आले तिकडे. मग फुकटच्या फाकट प्रमोशन करतात का ह्यांच्याकडनं गाऊन घ्यायचं मग कसं जरा माहोल बनितो. ओ या ना गा ना आता येत आहे. आले भारी गातात ते. आता बघा बया बया काय भारी गातात. तुमचा ते भारी वर का हास्य जत्रेचं शुकशुक गीत. शीर्षक गीत आहे ते. शीर्षक गीत. हा का पण ते काय त्याच्यात काय ते ऐकू येतं शुक काय ते शू 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 तेवढंच ऐकू येतं त्याच्यात. नाही ऍक्च्युली माझा लई जुना एक्सपिरियन्स आहे तो. काय गाताना 3 कडवी गाऊन घेतात पण लावताना फक्त शुकशुकच लावतात. काय आम्ही बरोबर ना. ऐका ना आधी हे महत्वाचं आहे. ऐका ना म्हणा ना काहीतरी गाणं. बर बर हा. बर अमीर एफ शार्प दे ना. एफ शार्प. अगं हे उठ. अगं हे अगं उठ. ए काय ए माझ्या अहो माझ्या गाण्यामुळे रडलात का काय- तुम्ही? काय झालं काय एवढं? गाण्यावर रडलात का माझ्या? अहो मी एकदा रिक्षातनं चालले होते तेव्हा हेच गाणं लागलं होतं. तेव्हा एक टरोकाला आणि त्या नासाची खोलुडवला पार पचका झाला माझ्या ड्रेसचा. 500 रुपयाचा ड्रेस आणि 10 रुपयाची मला पावडरचा खर्च पडला. माहिती तेव्हापासून परत तिडीक जाते गाणं. ड्रेस खराब झालं म्हणून एवढं रडतं कोण? ऐका जाऊन द्या सगळं भरून द्या. तुम्ही असं काहीतरी ना वरातीचं वाजवा. माझा आता मूड झालाय नाचायचा. बर तुम्ही काहीतरी बर भारी वाजवा. बया, मला लय भारी वाटत आहे. बया, वरातीतच नाचल्यासारखं वाटत आहे. लय मजा येते. थँक्यू थँक्यू. काय आहे? सावित्री तुम्ही चालूच झालात. थांबा जरा. तुम्ही आमच्या शो मध्ये येऊन गाणी गाता आम्ही तुमच्या शो मध्ये येऊन स्किट करू. चालेल पण आमच्याकडचं काय माहिती नट तिकडं आला की गावं लागतं. एखादं गाणं गाऊन दाखव ना. अरे गाणं. मालवून कंठ येतो. वा 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 रोहित वा. का घालवलं तुम्ही त्यांना. ऐक ना. का तुम्ही असे गायले? आपली डेट अगं ते पण ते अरे त्यांची प्रायव्हेट मीटिंग चालली इथे ते मजा प्रमोशन येत होती ते गात होते तर. किती दिवस झाले मी नाचले नाही. बया आले. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. डोळे मीठ. नाही तुम्ही पप्पी बिप्पी घेत. कशाला घेईन? का घेईन मी पप्पी? डोळे मीठ. चिंक चिंक एक मिनिट का आलं? चिंक. एक मिनिट. लिलीच्या फुलांच्या वासाने मला चिंक चिंक येतो. शिंकतेस हे कळतंय. शिंक अशी बोलायची गरज नाहीये. चिंक. अहो माझा प्रॉब्लेमच आहे
शिंक जर आली ना तर मला शिंक असा आवाज येतो. खोकला आला ना तो खोकला असा आवाज येतो. शिंक ऐक बया एक मिनिट काय केलं तुम्ही? काय आलेलीची फुलं? मी काय करू? तुम्ही काय करू नका. त्यांना काहीतरी नाही. सांगू औषध. शिंक एक मिनिट थांबा. एक मिनिट हे काय? हे काय? ते औरंगाबाद वरून तिथं बेगमपूर आहे ना तिथे हे भारी अत्तर मिळतं. शिंक ते जर लावलं ना तर माझा शिंक जाईल. एक मिनिट थांबा. एक मिनिट. हा कुठला स्मेल आहे? एक मिनिट तुम्ही पण लावा भारी वाटतं. नको मला अहो मला नाही चलत हो. गेली माई शिंक. ओ शिंक गेली माई. तुम्ही कशाला मारलात? बरं काय आलं? मला नाही चालत परफ्यूम. मला एलर्जी आहे परफ्यूमची. हो सॉरी तुम्ही कशाला मारलात? ओ पण मग आता काय करायचं? म्हणजे जाईल तुमची शक्का ए एक मिनिट मी अरे खाऊन अहो मी नको खाऊन देऊ का? हो बघतायत लोक मी काय करू? मी ऐका ना काहीतरी करा ना रोहितजी काहीतरी करा ना. ते काय करणार? ते खाजण्यावर गाणं बोलणार आहेत ते काय ते करू? काय तुम्ही कशाला एक नको तो मिनिट, शहाणपणा केला? वेटर हे कोणी सांगितलं? मला नव्हतं माहिती तुम्हाला अशी खाजगी देते ते. मग हा वाईन आगला होता वाईनला. गप्प बसा. अरे अहो मी- ते मरू द्या ती खाज बीज बघा. वेटरची अंगठी पडली वाटते या वाईनच्या ग्लास मध्ये. आपण एक काम करू. ही आता ना सोनं महाग झाले. एका तोळ्याची तरी असन 55,000चा भाव. 50 मी ठेवते 5 तुम्ही ठेवा. काय अगं किती भुरटी आहेस तू? भुरटी काय ते? अगं चोर मी ती तुझ्यासाठी ठेवली. वेटरची नाही आहे तू. तुझी लायकी नाही ते ती या 3 स्टार मध्ये यायची. निघ तू इकडून. नाही, ऐका ना. अगं भाग इकडून. अहो, नाही, असंच बोला. निघ म्हटलं, निघ. वा 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 खरंच अंगात वारं भरल्यासारखं परफॉर्म केलं. तबला तोड परफॉर्मन्स क्या बात. आणि मंडळी रोहितनं आज तागायत खूप गाणी गायली आहेत. खूप मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. पण आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ही की आमच्या मालिकेचं म्हणजे हास्य जत्रेचं शीर्षक गीत देखील रोहितनंच गायलंय. आणि ते कमाल झालंय गाणं. वा वा रोहित थँक्यू सो मच. तू फायनली आलास या कार्यक्रमात. मी गायलंय पण ते म्युझिक डिरेक्टर तिकडे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आमिर Yes, हडकर. आमिर हडकर आणि मंडळींसाठी जोरदार टाळ्या. सुपर. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई फारच भारी परफॉर्मन्स होता. नमा तू ज्या पद्धतीने चालत आलीस त्याच्यामुळे पुढे जेव्हा तू बोलायला लागलीस त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आला. कारण तुझी चाल इतकी अशी फॅशनेबल होती की त्याचा इम्पॅक्ट जास्त आला. खूप सुंदर परफॉर्म केलंस भावा. मस्त. तुझा सॉरी तुला खूप मुली जर का भाऊ मानत असतील तर मी माफी मागते तुझी. पण मी तुला सेव्ह केलं एका अर्थानं. ह्याचे तू मला आभार मान. समीरदा भयंकर ताकदीचा अभिनेता तू आहेस हे तू एका छोट्या एंट्रीत पण सिद्ध करतोस आणि ह्याच्यात पण केलंस. त्याच्यासाठी तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. आणि रोहित तू 4 छान लावलेस येऊन. माझी खूप इच्छा होती जेव्हापासून तू आलायस. आता तुला असं तर म्हणू शकत नाही रोहित गा ना 3-4 गाणी. पण ती या निमित्ताने तू वेगवेगळ्या फ्लेवर्सची गायलीस, वेगवेगळ्या आवाजात गायलीस आणि फार मजा आली तुझ्यामुळे. मजा आली. खूप हसलो. फारच भारी. प्रसादा कल्ला धमाल. एखादं मॉडर्न संगीत नाटक बघावं असा परफॉर्मन्स होता हा ना. मग काय वेड्यासारखी नाचलीस तू. आणि तू खरोखरच वरातीत असं नाचत असशील तर आम्हाला मी अशीच अशी वरात नाचते. पाहायला आवडेल. खरंच काय वेड्यासारखी नाचत होतीस तू. आणि पश्चात मी धमाल. माझ्या लग्नाच्या वरातीत पण अशी नाचले. एक गोष्ट चांगली होती की सईकडनं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी विशेषणं लावली जात आहेत. त्यामुळे गौऱ्या तुला आवडत आहे ना ते याला भाऊ म्हणलेलं. मजा आली. खूप मजा आली. रोहित कमाल कमाल. मंडळी फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरातकडे घेऊन आलाय पेढे. त्यांच्यासोबत आहे हास्य जत्रेच्या मंचावरचे 2 अवली वेडे. एक आहे भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि दुसरा आहे कमी तिथे आम्ही फेम दत्तू मोरे. खरात काकू ओ खरात काकू आहात का घरात काकू. ओ खरात काकू 4 मर आला दारात काकू. ओ खरात काकू काकू आहात की मेलात काकू. ओ खरात काकू थांब आले.
काय ते काय तुझं सकाळी सकाळी झोपू पण देत नाही. सकाळी सकाळी 11 वाजायला ते अरे बापरे, हो का? मग काय काकू तुम्ही काम करा तुम्ही नाश्त्याला आहे ना चहा सोबत सूर्य खाऊन टाका म्हणजे सकाळ झाली कोणाला कळणारच नाही. कॉमेडी हो. फालतूगिरी करू नकोस. बरं काम करा हात पुढं करा. सॉरी सॉरी. मला आज कळलो तुम्ही हनीमून वर येता ना खरंच काका डायरेक्ट व्हीलचेअर कसे काय आले ते. फालतूपणा करू नकोस. आलाच कशाला ते सांग. आणि 1 मिनिट, 1 रुपया सुद्धा वर्गणी मिळणार नाही. अरे हाट गौरव मोरेला वर्गणीची गरज नाही. मोठा आकारा का? पेढा आणलाय पेढा तुम्हाला खायला पेढा आणलाय बघा. खरंच म्हणजे खरं म्हणजे मी लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा फेडा खाणार आहे. गौरव आकारा आकारा ज्याला चव आहे ना तो पेढा आहे आणि जे बेचव आहे ते माझं बोट आहे. माझं बोट. अयो गौऱ्या, हे पेढा कशाबद्दल होता ते सांग ना. हा थोरात काकूंचा पेढा आहे. काय झालं? तिचा पेढा मला कशाला भरवलास? अहो थोरात काकू आता लखपती डायरेक्ट करोडपती होणार आहे. अरे सरताच काय करतो घशात? फालतू काही पण बोलू नकोस. आणि ती थोरातीन करोडपती. हा अरे 2 रुपये कमी व्हावे म्हणून बेकरीवाल्याला तुमचे पाव किती मऊ मऊ आहेत असं बोलणारी ती करोडपती होणार आहे. काकू एवढं बोलू नका. सगळे दिवस सारखे नसतात. लोक आम्हाला त्रास देतात जरा म्हणून प्रायव्हसी देत नाही असे म्हणणारे मोठमोठे सेलिब्रिटी आता लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून मास्क खाली घेऊन उभे राहतात. काय चौगले बरोबर ना? कोणाशी बोलतोय? काय नाही तर मुद्दा असा आहे की आता थोरात बाई करोडपती होणार आहे. आणि त्या करोडपती कशा होणार ती आयडिया मी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे मी आता त्यांचा 50% पार्टनरशिप मध्ये पण आहे. आता ह्या पुढे मी वर्गणी मागायला येणार नाही. ओके गौऱ्या, हा हा काय बिझनेस आहे की थोरातीन डायरेक्ट करोडपती होणार आहे? मला पण सांग ना. नाही मी नाही सांगू शकत. सांग ना प्लीज. आय एम सॉरी नाही तुम्हाला नाही जमणार हो. थोरातीला जमू शकतं, मला का नाही जमणार? बस खाली बसा. हे बघा ऍक्च्युली थोरात बाईंनी आहे ना त्यांचं स्वतःचं मायट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. मायट्यूब? हा पण गौऱ्या, आपण एवढं मोठं चॅनल सुरू करून करोडो रुपये कसे मिळवणार? नुसतं चॅनल सुरू करून काय होत नाही. त्याच्यावरती रोज नवीन नवीन कंटेंट अपलोड करावे लागतात. आता कंटेंट म्हणजे? जो आपल्या स्किट मध्ये नाही येतो. नीट सांग ना गौऱ्या. कंटेंट म्हणजे काय करायचं रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे ते मायट्यूबवर अपलोड करायचे. लोक ते बघतात. जेवढे जास्त लोक बघणार तितके जास्त मायट्यूब तुम्हाला पैसे देणार. गौऱ्या, कसली भन्नाट आयडिया आहे. म्हणजे काय? पण हे व्हिडिओ बनवणार कोण? गौर से देखे हसीना तेरे बाजू में कोई बैठा होगा उसके. नीट सांग ना, लवकर सांग. आता मी जरा जास्त एक्साइट झाले. मला पटकन सांग गौऱ्या. मी बनवणार. मी माझी टीम आहे. माझी टीम आहे. मी बनवणार. बोलो, तुझ्या टीमला बोलो. ओके टीम या. हे काय? आता ते एकटाच? आमची दोघांचीच टीम आहे. दोघांची टीम कशी शक्य आहे? का शक्य नाहीये? का शक्य नाहीये? मोठे आणि गोस्वामी ही दोघांचीच टीम आहे. पण तो हा एवढा मोठा शो त्यांनी हिट केला की नाही? मग ते तर आहेच. आम्ही दोघं पण एखादा व्हिडिओ शूट करू शकतो ना. करू शकता. डिरेक्टर हा कॅमेरामॅन. ओके रेडी रेडी. हो एक सेकंड आता मला आठवलं. काय झालं? जरा वेळ बसा. काय झालं? हे बघा आपल्याला आता 25,000 रुपये लागतील. किती? 25,000 रुपये. एवढे का? आपल्याला भायखळ्याला जाऊन मायट्यूबचा फॉर्म भरावा लागेल. भायखळ्याला झाला 25,000 का? पण हो भायखळ्याला जायचे नाही. तिकडे जाऊन मायट्यूबचा फॉर्म भरायचे 25,000 रुपये. अच्छा. आता भायखळ्याला जायला एवढे पैसे कशाला लागतील? तुम्ही फक्त श्वास सोडा. मी मध्ये येतो डायरेक्ट भायखळा. आता तू भंकस नको करूस. मला तू सांग लवकर कसं. बरं मला सांगा तुमच्याकडे किती पैसे आहेत? ऍक्च्युली माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. किती आहेत? 300 आहेत माझ्याकडे फक्त. हरकत नाही. चालेल चालेल? तुम्ही द्या. हा. त्या मायटूबवाल्यांना सांगतो 300 रुपये ठेव. 24,700 रुपये गौऱ्याच्या अकाउंटला लिहून ठेव. गौरव, तुला मायट्यूब वाले पण ओळखतात? आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नाम अब्दुल है मेरा. कशाला एवढं करतोस? पटापट
दिसायला लागले सांगतो ना आता ओळखीचे आहेत माझ्या. आपण आहे ना मायट्यूबवर असा व्हिडिओचा धुरळा केलाय, धुरळा. त्याचे जे मालक आहेत ना ते आपल्यावर फिदा झालेत आणि ते आपल्याला भेटायला रशियावरनं येत आहेत. रशिया अरे वा. आता त्यांना फोन केला की लगेच येतील ते. करतो हॅलो हॅलो बनोस्की सर, वेअर आर यू? पोचलोस्की कमन सर, या सर, कमन येतात बनोस्की काय करायचं? सर, बघा तुम्ही, शांत राहा. एकदम डेंजर आहेत ते. हा रशियाचे आहेत. कमॉन. हा Bonowski sir, welcome sir, welcome. Hi Bonowski sir, hi. Nice to meet you sir, nice to meet you. मी टू कचकचित भूक लागली होस की लवकर पैसे देतोस की? शांत देतो. गौऱ्या ही कोणती भाषा आहे? कोणती भाषा म्हणजे रशियन. म्हणजे गौऱ्या तुला रशियन पण येते? म्हणजे काय, त्याला फक्त कोल्हापुरी जड जाते. बोल गौऱ्या. ऐका ना, मला काय म्हणायचं जरा थोडा आपल्याला अजून एक बेसिक खर्च येणार आहे. त्यासाठी आपल्याला माय ट्यूबसाठी आहे ना एक हाय क्वालिटीची ट्यूब विकत घ्यावी लागेल. काय सांगतो? हो, फक्त त्यासाठी आपल्याला 20,000 रुपये लागेल. किती? 20,000 रुपये. अरे गौऱ्या एवढे पैसे नाहीयेत. अरे तुमच्याकडे आता किती सांगा? माझ्याकडे काकांपासून गादी खाली लपून ठेवलेले 500 रुपये आहेत. बनवोस की सर? 500 रुपये घेवोस की पटकन जाओस की मंचुरियनची ऑर्डर देवोस की? ओके. तात्पुरस्त की गोळा करून ठेवूस की नंतर देऊस की? हा तुम्हाला येते भाषा? नाही. नका ना, मग गप्प बसा ना, जाईल ना ते परत चिडेल ना. नाही, हा नका काय बनवस की सर, तात्पुरतं घेऊस की नंतर गोळा करून तुम्हाला परत देवोस की? ओके. बनवस की पटकन निघोस की? जातोस की हा गेले. हा अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला. काय? मायट्यूब वाले असेच पैसे देत नाही. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी बघितलं, लाईक केलं तर आपल्याला पैसे मिळतात. हे पण गौराई, हा आपण एक चॅनल काढून टाकायचं काय त्याच्यावर? तुमचा तडपता फडकता डान्स. करेन डान्स, पण माझा डान्स लोक बघतील का रे? अहो काकू, पैसे दिल्यावर लोक वाटेल ते बघतात. मग समोरच दोन उदाहरण आहेत. कॉमेडी, कॉमेडी लय कमी हसलेत. कमेंट मध्ये कळेल आता तुला. बघ असू द्या. चला लगेच डान्सला लागा. मी डान्स करू म्हणजे काय? म्युझिक म्युझिक थांबा. लावू गाणं. हा स्टार्ट. बन्या नालाय का कुत्र्या, मला फसवलं. मला परत फसवलं. कोणी पण मला फसवायला आला. 10,000 काढणार माझ्याकडनं. 10,000 काढणार तुम्ही. लाज नाही वाटत खोटं बोलायला? लाज नाही वाटत? थांबा, तुमचा आता व्हिडिओ शूट करून ना मायट्यूबवर टाकणार काकू आणि सांगणार हे मी जे सोसायटीमध्ये सापडले 3 इच्छाधारी साप. नालाय काढलो. वा झकास झाला परफॉर्मन्स, मस्त. बघूया हास्यरसी काय म्हणतायत. सई? गौरव, तुझा टायमिंग अफाट आहे. मला हे कॉम्बिनेशन आवडतं, खरात काकू आणि गौरव. वने मस्त, खूप दिवसांनी खरात काकूंना भेटून खूप मजा आली. आणि बने आणि दत्तूचा सहभाग पण अप्रतिम होता. बने कडक दिसला, दत्तूचं टायमिंग अफाट होतं. खूप मजा आली, खूप हसलो. मस्त मस्त वनिता. थँक्यू. प्रसादा? मजा आली, खूप मजा आली. पैसे आले नाही त्यामुळे पुढे बोलता येत नाही मला. मजा आली. वंडरफुल. वा वनिता, मस्त. स्वानंदी, रोहित, सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे ह्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला बघतोय. स्वानंदी, तू कडक गातीयेस. प्रेक्षकांकडून तुमच्या जोडीचं खूप कौतुक होतं आहे. आय एम शुअर तुम्हाला पण खूप कॉम्प्लिमेंट्स येत असतील. तुम्ही तुमच्या या गायन स्पर्धेतील प्रवासाविषयी, अनुभवांविषयी काय सांगाल? स्वानंदी?
मला असं वाटतं की माझ्यासाठी आत्ता एस्पेशली आत्ता जो काळ आपण 3-4 महिने घालवला आहे त्यानंतर हा कार्यक्रम करायला मिळणं हे माझ्यासाठी आय थिंक इट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन. सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे जी आत्ता या क्षणी होऊ शकते. कारण गाण्याच्या सानिध्यात दिवसभर राहायचं आणि त्यानंतर परत आठवडाभर एका वेगळ्या ची तयारी करायची. दिवसभर रोहित सारखा मेंटॉर आहे त्यामुळे दिवसभर काही ना काहीतरी म्युझिकलीच चालू असतं मनात आजूबाजूला. इतकं आनंद देणारं आहे की कॉम्पिटिशन वगैरे आहे पण यात जो आनंद आहे तोच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. हाऊ लवली. ती स्पर्धा हळूहळू रंगत चालली आहे आणि आणखी टफ होत चालली आहे. तुम्हाला काय वाटतं की कोण आहे टफ कंटेस्टंट तुमच्यासाठी? खरं सांगू का मला माझ्यासाठी सर्वात म्हणजे एंटायर कॉम्पिटिशनमध्ये सर्वात टफ कंटेस्टंट जर कोणी असेल तर स्वानंदी टेकेकर, रोहित राऊत. वा कारण कॉन्फिडन्स. कारण युजली मी मागच्या एपिसोडमध्ये हिच्याकडनं काय गाऊन घेतलं किंवा हिने काय गायलंय त्याच्यापेक्षा जर पुढच्या एपिसोडलाही बरं नसेल करणार तर आम्ही घरी गेलेलं जास्त बरं पडेल. ॲब्सोल्युटली. सो आय गेस आम्हीच सर्वात विकेस्ट जोडी आहोत आणि आम्हीच सर्वात स्ट्रॉंगेस्ट जोडी आहोत. क्या खूप कहा. वा वा वा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, तरतरी देणाऱ्या विनोदाच्या या आस्वादानंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप देण्याची. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.